कीर में भी 1 सितंबर से हेलमेट जरूरी। पुलिस अधीक्षक अमोल तामे की बड़ी अपील। उदगीर दौरे पर आए जिला पुलिस अधीक्षक अमोल तामे ने उदगीर शहर पुलिस स्टेशन में मीडिया से बातचीत की। मीडिया से बात करते हुए पुलिस अधीक्षक अमोल तामे ने कहा कि 1 सितंबर से दोपहिया वाहन चालकों के लिए हेलमेट पहनना जरूरी होगा। उन्होंने सभी वाहन चालकों से हेलमेट पहनकर ही बाइक या स्कूटर चलाने की अपील की। उन्होंने कहा कि हेलमेट पुलिस के डर से नहीं बल्कि अपनी जिंदगी की सुरक्षा के लिए पहनना जरूरी है। सड़क हादसे के समय हेलमेट सिर पर गंभीर चोट लगने से बचा सकता है। पुलिस अधीक्षक ने सभी नागरिकों से यातायात नियमों का पालन करने और बिना हेलमेट दोपहिया वाहन नहीं चलाने की अपील की है। उन्होंने कहा कि 1 सितंबर से हेलमेट को लेकर पुलिस की कार्रवाई सख्त हो सकती है, इसलिए वाहन चालक पहले से ही हेलमेट का इस्तेमाल शुरू करें और सुरक्षित सफर करें। पुलिस अधीक्षक अमोल तामे ने साफ संदेश दिया है, हेलमेट पहने, यातायात नियमों का पालन करें और अपनी जान सुरक्षित रखें। लातूर जिल्ह्यामध्ये मागील 7 महिन्यामध्ये रस्ते अपघात आणि त्या अपघातामध्ये झालेली जीवितहानी याची सगळ्याची त्या ठिकाणी बारकाईनं अभ्यास केल्यानंतर असं निदर्शनास येत आहे की लातूर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल स्वारांच्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे सर्वाधिक आहे। आतापर्यंत या आज 25 ऑगस्ट पर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 272 व्यक्तींचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झालेला आहे आणि या 272 मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण जे आहे ते दुचाकी स्वारांचं मृत्यूचं प्रमाण आहे आणि या दुचाकी स्वारांच्या मृत्यूमध्ये प्रामुख्यानं हेड इंजुरी झाल्यामुळं हे मृत्यू त्या ठिकाणी घडलेले आहेत आणि हेल्मेटचा वापर न करणं हे त्याच्या मागे प्रामुख्याने एक प्रमुख कारण त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे। या हेल्मेटच्या वापराच्या अनुषंगानं लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे मागील 4 महिन्यापासून सातत्यानं जनजागृती करण्याचे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। या अनुषंगानं लातूर जिल्हा पोलीस आणि भालचंद्र ब्लड बँक यांच्या वतीनं रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रक्तदान शिबिरांमध्ये प्रत्येक रक्तदात्याला त्या ठिकाणी हेल्मेटचं मोफत वाटप करण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्या हेल्मेटचा वापर वाढावा आणि अपघातातील मृत्यूंचं प्रमाण कमी व्हावं। त्यानंतर लातूर जिल्ह्यातील जे काही राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग आहेत या सर्व ठिकाणी अपघातग्रस्त मोटरसायकल त्या ठिकाणी डिस्प्ले करण्यात आलेले आहेत, जेणेकरून मोटरसायकल स्वारांमध्ये अपघाताचा आणि हेल्मेटच्या वापराचं त्या ठिकाणी जनजागृती व्हावी। या व्यतिरिक्त सातत्यानं आपण विविध उपक्रमांच्या मार्फत, संवादाच्या मार्फत आणि वृत्तपत्रांच्या मार्फत सुद्धा हेल्मेटच्या वापराबाबत त्या ठिकाणी जनजागृती केलेली आहे। तथापि एवढे प्रयत्न केल्यानंतरही लातूर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल स्वारांच्या हेल्मेट वापराचं जे प्रमाण आहे ते प्रमाण अत्यल्प आहे। काही हेल्मेट वापर न केल्यामुळं जे जीवितहानी झालेली आहे त्याच्या नातेवाईकांचे सुद्धा आपण अत्यंत संवेदनशील जे काही व्हिडिओज होते ते सुद्धा आपण प्रसारित केले, जेणेकरून त्याचा सुद्धा लोकांवर त्या ठिकाणी जनजागृतीसाठी उपयोग व्हावा। परंतु यानंतरही मोटरसायकल स्वारांच्या हेल्मेटच्या वापराचं प्रमाण हे काही वाढलेलं नाहीये आणि त्यामुळे आता या हेल्मेटच्या वापरासाठी सक्ती करणं आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणं हे आवश्यक आहे। या अनुषंगानं नुकत्याच जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा याच्या अनुषंगानं उहापोह करण्यात आला आणि हे रस्ते अपघातातील मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी जे प्रमुख कारण आहे हेल्मेटचा वापर, त्याच्या अनुषंगानं सक्ती करण्याच्या अनुषंगानं निर्णय घेण्यात आलेला आहे। येत्या 1 सप्टेंबर पासून संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये हेल्मेट वापरासाठी त्या ठिकाणी पोलीस विभागातर्फे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। जे दुचाकी स्वार हेल्मेट वापरणार नाहीत त्या दुचाकी स्वारांवर त्या ठिकाणी कठोरात कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। हेल्मेट सक्ती ही केवळ मोटरसायकल चालवणाऱ्यावरच आहे असं नाही, तर मोटरसायकलवर बसणारे जे दुसरे पाठीमागे बसलेले प्रवासी त्यांना सुद्धा हेल्मेटचा वापर अनिवार्य आहे। मी पुन्हा एकदा या निमित्तानं सर्व लातूर जिल्हा वासियांना आवाहन करतो, प्रत्येक लातूरकराचा जीव महत्वाचा आहे। रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा जीव महत्वाचा आहे आणि हे जीव वाचवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। प्रामुख्यानं त्या
मोटरसायकल स्वाराची ही जबाबदारी आहे, त्यांनी स्वतः हेल्मेट वापरणं. तर त्यामुळं आपण तात्काळ हेल्मेट त्या ठिकाणी खरेदी करून हेल्मेटचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे. अन्यथा 1 सप्टेंबर पासून आपल्यावर कठोरात कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि ही कारवाई जोपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये हेल्मेटचा वापर 100% होत नाही आणि रस्त्यावरील अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत ही जी कारवाई आहे ही कारवाई सातत्यानं चालू राहील.